आणि आपण ही थेट दृश्य पाहतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आता अंबाला हवाई अड्ड्यावरती आता दाखल झालेले आहेत। तिथून त्या आता राफेलची सैर करणार आहेत। राफेलमध्ये बसून या विमान उड्डाण त्या करणार आहेत। पायलटचा वेश परिधान करून आता द्रौपदी मुर्मू या आता राफेलमध्ये बसणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फायटर जेट राफेलमधून आता झेप घेणार आहेत। हरियाणातल्या अंबाला हवाई दल तळावरून त्या उड्डाण करतील। राफेल हे भारतातलं सर्वात अत्याधुनिक असं हे लढाऊ विमान आहे। यापूर्वी राष्ट्रपतींनी सुखोई 13 या लढाऊ विमानातून त्यांनी उड्डाण केलेलं होतं आणि आता आपण पाहतो ही दृश्य। आता या राफेल विमानामधून त्या उड्डाण करणार आहेत। त्यांनी हवाई सूट सुद्धा घातलेला आहे। याच्या आधी त्यांनी सुखोई 30 या विमानाची सैर केलेली होती आणि काही वेळापूर्वीची आपण ही दृश्य पाहतोय। त्यांना मानवंदना सुद्धा देण्यात आलेली होती। त्यानंतर त्यांनी जो हवाई दलाचा जो सूट आहे तो घातलेला आहे आणि आता त्यानंतर वैमानिकाचा सूट परिधान केल्यानंतर ते आता राफेलची सैर करणार आहेत। राफेलमधून त्या झेप घेतील। आपण दृश्य पाहतोय अंबाला एअरबेसवरची ही दृश्य आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फायटर जेट राफेलमधून आता त्या झेप घेणार आहेत। हरियाणातल्या अंबाला हवाई दल तळावरून त्या उड्डाण करणार आहेत। राफेल हे भारतातलं सर्वात अत्याधुनिक असं लढाऊ विमानांपैकी एक आहे आणि याच राफेलनं याआधीच्या अनेक युद्धांमध्ये भाग घेऊन शत्रूला धूळ चारलेली होती। राफेल हे भारताची हवाई दलाची ताकद वाढवणारा अतिशय सक्षम असं हे जेट आहे आणि याच अत्याधुनिक लढाऊ विमानामधून आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उड्डाण करणार आहेत। काही वेळापूर्वी त्यांना मानवंदना सुद्धा सैन्यातर्फे देण्यात आलेली होती। त्यानंतर त्यांनी फायटरचा सूट परिधान केलेला आहे आणि आता अगदी थोड्याच वेळात त्या आता राफेलमधून उड्डाण करणार आहे। यापूर्वी राष्ट्रपतींनी सुखोई 30 या लढाऊ विमानातून उड्डाण केलेलं होतं आणि आता राफेलमधून त्या उड्डाण करतायत। हरियाणातल्या अंबाला हवाई दलावरून या राफेलमधून द्रौपदी मुर्मू उड्डाण करतील। आपण दोन दृश्य पाहतोय। पंजाबमधल्या अंबाला हवाई दलाच्या या बेसवरची ही दृश्य आहेत। एअरबेस मधून आता राफेलमधून ते आता उड्डाण करतील। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंबाला विमानतळावरती आता पोहोचलेले आहेत। काहीसा फोटो सेशन या ठिकाणी होतंय। या फोटो सेशन नंतर त्या राफेलमधून उड्डाण करतील। राफेलमधून आता द्रौपदी मुर्मू या उड्डाण करतायत।